कोल्हापुर में सरकारी ठेकेदारों ने बकाया बिलों की और भारी वाहन लेकर कार्यालय के गेट के अंदर प्रवेश किया और ढोल झांझ बजाए। सरकार पर करोड़ों रुपए के बकाया भुगतान का आरोप लगाते हुए कोल्हापुर में सरकारी ठेकेदारों ने लोक निर्माण विभाग के कार्यालय के बाहर अनोखा विरोध प्रदर्शन किया। पिछले 7 महीने से ठेकेदारों के बिल अटके हुए हैं, जिससे उनके कामकाज और आर्थिक हालत पर असर पड़ा है। इस आंदोलन के दौरान ठेकेदार अपनी निर्माण सामग्री और भारी मशीनरी, डंपर, जेसीबी और रोड रोलर लेकर सीधे विभागीय दफ्तर में घुस गए। इतना ही नहीं, ठेकेदारों ने अनूठे अंदाज में ढोल झांझ बजाए और भजन गाकर अधिकारियों का ध्यान आकर्षित किया। उनकी सीधी मांग है कि सरकार जल्द से जल्द बकाया रकम चुकाए, वरना 1 मार्च से प्रदेश भर में सभी सरकारी काम बंद किए जाएंगे। बोलतो की आज शासनाने जवळजवळ राज्यातील 27,000 कोटीची बिले पेंडिंग आहे। 27,000 कोटीपैकी फक्त आता एक 8 दिवसापूर्वी 5 ते 7% रक्कम दिलेली आहे। तेवढी रक्कम दिलेली लोकांची व्याज सुद्धा भागत नाही। त्यात सगळे म्हणजे एनपीएस सर्वांची खाती चाललेली आहेत आणि सगळे देणेकरी प्रत्येकाच्या घरी येऊन बसायला लागलेले आहेत। तर ही 27,000 कोटीची देणी लवकरात लवकर शासनाने द्यावीत अशी आम्हाला त्यांना सर्व ठिकाणी आज अधीक्षक अभियंत्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। 21 तारखेला चीफ इंजिनियर यांच्याकडे निवेदन देणार आहोत। 24 तारखेला कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्याकडे निवेदन देणार आहोत। आम्ही सर्व आमचे बांधकाम मिनिस्टर यांनाही भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे। वित्तमंत्री अजितदादा यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे। सर्वांना आम्ही निवेदन, आमचे पालकमंत्री असतील चंद्रकांत दादांना दिलेलं आहे, मुश्रीफ साहेबांना दिलेलं आहे, सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे। पुढची भूमिका आमची हे जर हिनी 28 तारखेपर्यंत जर पेमेंट दिलं नाही, निदान 70% पेमेंट जर दिलं नाही, तर राज्यातील सर्व कामे आम्ही यवतमाळमध्ये राज्याची बैठक झालेली आहे, त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे की 1 तारखेपासून अख्ख्या राज्यातील कुठलाही काम 1 मार्च पासून कुठलंही काम करणार नाही आणि खड्डाही भरणार नाही। आणि आम्ही जनतेची माफी मागतो आणि जर काय ऍक्सिडेंट किंवा बाकी काय घडलं रस्त्यावरती तर ह्याची जबाबदारी सर्वच्या सर्व बांधकाम विभागाची असेल।